आज आहे होळी. आम्ही चाललोय सासरवाडीला, कारण की आम्ही तिकडे सेलिब्रेट करणार आहे होळी. मी काही साडी वगैरे घातली नाही, कारण मला बरंच नाही येतो तोंडावरून आणि आवाजावरून कळतच असेल. चला मग जाऊया माझ्या सासरवाडीच्या घरी. माझी सासू बाई कशा पुरणपोळ्या करते ते पण मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. चला मग. खूप ऊन होतं म्हणून आम्ही इथं कॉफी प्यायला थांबलो. कॉफी घेऊन आम्ही आता डायरेक्ट घरी जाणार आहे. देवा बघा कसा स्माइल देतोय. फोटो काढो. गाड़ी उसको खाली हाथ से खेलने की तो बोला बच्चे बच्चे क्या रहते ऐसे ऐसे फेंकते हैं ना तो जल्दी टूटता नहीं है सब. वो गाड़ी है कोणती बघायची? हीच बरी. यातली मोठी पाहिजे होती मला थोडी. मावशीकडे कशी बघ, तो बसतो पण ना त्याच्यात. आता पोहोचलो होतो आम्ही शिवदर्शनच्या घरी आणि देवा बघ कसं बघत चालत होता. देवा जेव्हा उतरला तेव्हा त्याला एक दाढीवाले बाबा दिसले. त्यांना बघूनच तो घाबरायला लागला. चला आलोय आम्ही आमच्या घरात. बाय बाय. ते नाही का देवा खूप रडत होता आणि देवाचे बाबा कशी नादी लावते त्याला. तर सगळं काही सासूबाईंनी करून ठेवलं होतं बघा. मस्त अशा पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या छान छान. आणि इथं 2 राहिल्या होते. म्हटलं त्यात द्या, मी व्हिडिओसाठी लाटून घेते. व्हिडिओ काढण्यापुरतं मी त्यांच्याकडून घेतलं, कारण की झालेलंच होतं. एकच पोळी राहिली होती, तेवढे मी करून घेतली. आणि बघा मी खूप दिवसानंतर पुरणाची पोळी घेतली. आता ना मी मागच्या होळीला केल्या होत्या तिकडच्या घरी माझ्या घरी, पण आता ह्यावेळेस आम्ही इकडं आलोय, कारण की मी पुरणपोळी करणारच नव्हते. पण म्हटलं जाऊ दे आता काय, गेले होते त्या म्हणे मी एकत्रच करते दोघांचं. पण मग आलो आम्ही इकडं आणि मस्त मी इथं पुरणाची पोळी केली होती. आणि त्यांनी बघा तेलातच भिजत ठेवला होता पिठाचा गोळा. आणि मला काही मी एवढं तेल वगैरे नाही लावत. टेरेसला इथं देवाला थोडं फिरवायला म्हणून मी आणलं होतं टेरेसला, कारण की देवाचे पप्पा काका सगळे घेऊन त्याला हिंडतच होते दिवसभर. जेवढं वेळ आम्ही तिकडं होतो तेवढं वेळ. आणि बघा इथून कसं सगळं छान सुसोटी दिसतं. सिटीमध्ये असेच घर राहतात जवळजवळ. इथं बघा काजू बदाम खायचं काम चालू होतं देवाचं. देवाच्या बाबांनी त्याला एवढा सगळा खाऊ आणला होता. इथं बिस्किट, चॉकलेट, जेली वगैरे काय काय आणलं होते. दरवेळेसच आणून ठेवत राहतात. दे मम्मा बाबाला. मला दे मम्मा, मला दे. हा हा पप्पा फक्त ते 4 तुकडे करा एकाचे. ओ द्या हो ते लावा. बट नाही, पाणी पाहिजे, पाणी. देवाने सगळं झालं आणि देवा लागला होता त्याच्या काकाच्या मागं. देवाला द्यायला. आणि नंतर मग देवाचे काका ते गेले मस्त बाहेर फिरायला. तोपर्यंत मी माझं भाजीची तयारी करून घेतली. बाय बाय. भजी करतोय आम्ही. मी थोडीशी मी तयारी केली. इथं अद्रक लसूण मिरची वगैरे वाटून घेतलंय. इकडे सासूबाईने कांदे कापून देत आहे मला. नारळ पण सोलायचे. होळीची पूजा करायला जायची आहे. आणि इथे बेसन पीठ पण आणलंय. चला मग भजी करून घेऊ आपण आता. नाही हो, हे सासूबाईचं काम होतं भजी काढायचं. माझं काम आहे. आई माझ्या कुरडई जळतात बरं का. बारीक कर गॅस. आता मग एका हातात मोबाईल माझ्या बारीक करा. नको मी असं पकडते, व्यवस्थित येते. सासूबाईला अजिबात आवडत नाही व्हिडिओ यायला, त्याच्यामुळे ते असं करत राहत्या.
नाही हो ती व्हिडिओ काढते माझं मला नाही आवडत उलटं कर. चावी सर इथं अशा प्रकारे भजी वगैरे सगळा स्वयंपाक झाला होता आणि आता फक्त राहिला होता निवद. आता निवद देऊन आम्ही जाणार येतो होळीचं पूजा करायला. भाजी मेथीची नैवेद्याला काढून ठेवली साईडला. सार राहिला. हं? सार आमटी. साईडला घेऊ का पेल्यामध्ये का लय गरम होतंय आबा सगळं तापलं सगळे कोणच तिकडून इकडून अख्खे वाफा खाली वाफा बसते कधी पेटवली माहितीच नाही लक्षात. 7 वाजताच पेटवली. बाबाशी बोलते आधी होळी दाखवून थांबा होळी बघितली का एक मिनिट अशा प्रकारे माझी सासरी झाली पहिली होळी. आणि आता देवा शूज घालत होते. देवाचे बाबा बघा देवाला शूज घालते. आता मी घरी निघलं. आईला वाटलं मी काय करते तर डोकून बघितलं आणि देवा बघा कसं लगेच तयार होतं. लगेच निघायचं होतं त्याला. आणि चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. कशी वाटली माझी सासूची फॅमिली कमेंट करून नक्की सांगा. लवकरच आपले 5000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार. म्हणजे आज हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. ह्याच दिवशी आपले 5000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे. जेवढं तेवढं लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय.